नमस्कार, हर्षदास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज मी माझ्या मुलीसाठी कॉर्न व्हेजिटेबल टिक्की बनवली होती. म्हटलं ह्याची रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करू. त्यासाठी एका कुकरमध्ये आपण 2 बटाटे आणि 1 मका बॉईल करायला ठेवत आहे. त्याच्या आपण 3 शिट्ट्या काढून घेऊ. शिट्ट्या होत आहे तोपर्यंत एका भांड्यामध्ये मी गाजर किसून घेणार आहे. तुम्हाला आवडत असलेल्या कोणत्याही भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता. माझ्याकडे सध्या गाजरच अवेलेबल होतं तर मी त्याचा उपयोग केलाय. यामध्ये अर्धा कांदा आणि 1 हिरवी मिरची टाकून घेऊ. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. आता बॉईल केलेला मका आणि बॉईल केलेला बटाटा आणि यामध्ये कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घेऊ आपण. याला आता आपण स्मॅशरच्या मदतीने छान स्मॅश करून घेऊ. हे जसं एकजीव झालं की ह्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ, थोडा चाट मसाला आणि काळी मिरी पावडर टाकून घेऊ. आता ह्याला परत एकदा मिक्स करू आणि मग ह्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊ. हे छान चटपटीत असे कॉर्न टिक्की असणार आहेत आपले. तर हे मिश्रण रेडी आहे तोपर्यंत एक तवा तापत ठेवून देऊ आणि हे जे मिश्रण आहे ह्याला छान गोल टिक्कीचा आकार देऊन रव्यामध्ये कोट करून घेऊ. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याला ब्रेड क्रम्बचं कोटिंग सुद्धा देऊ शकता. मी इथे तेल टाकले 2 ते 3 चमचे आणि तेल तापल्यावरती टिक्की सोडले आहे. टिक्की छान दोन्ही साईडून गोल्डन ब्राऊन झाले की सर्व करायला रेडी आहे कॉर्न व्हेजिटेबल टिक्की. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.